राज्यात निवडणूक होऊन 8 दिवसांचा कालावधी लोटला तरी सरकार स्थापन झालं नाही, यावर पत्रकारांनी छगन भुजबळ यांना छेडलंय. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी गृहमंत्री पदाच्या पेचावर खुलासा केलाय. गृहमंत्री पदावरून काही पेच नाही, त्यावरून काही अडलेले नाही. प्रधानमंत्री आणि अमित शहा बाहेर होते. एका कॉन्फरन्समध्ये ते व्यस्त होते, त्यामुळे थोडा वेळ पुढे गेला आहे. अंतर्गत चर्चा सर्व पक्षात झाली आहे. प्रत्येक खातं महत्वाचे. गृह खातं जेवढं चांगलं आहे तितकेच अडचणीचं देखील असल्याचं मत त्यांनी मांडलंय. साहेब, महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा पेच जो आहे तो अद्यापही कायम आहे. सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार गृह खात्यावर हे सगळं आणलेलं आहे. तुम्ही गृहमंत्री राहिलेला आहात. गृह खातं इतकं महत्वाचं का आहे, त्याच्यासाठी इतकं नाही, पेच वगैरे काही नाही आहे. मध्ये जे आहे 2-3 दिवस जे आहेत प्रधानमंत्री महोदय आणि गृहमंत्री अमित भाई शाह हे भुवनेश्वरला होते. दरवर्षीचे आहे सर्व विशेषतः DG सगळ्या राज्यांचे त्यांचे कॉन्फरन्स असते आणि गृहमंत्री असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या कामामध्ये ते बिझी होते. त्यामुळे 2-3 दिवस जे आहे काहीच होण्यासारखं नव्हतं, म्हणून थोडंसं पुढे गेलेलं आहे. आता आज तारीख त्यांची ठरलेली आहे. 2 दिवसामध्ये जवळपास त्यांची अंतर्गत सगळी चर्चा प्रत्येक पार्टीची झालेली असते, विचारविनिमय झालेला असतो आणि होईल. आता गृहमंत्री का प्रत्येक खातं जे आहे हे महत्त्वाचंच असतं. गृहमंत्री म्हणजे एवढं जरा पोलीस खातं असतं, काय इकडून सॅलेट तिकडून सॅल्यूट काय हे जरा जास्त असते आणि ते गृह खातं जेवढं चांगलं म्हणतात तेवढं अडचणीचं सुद्धा असतं. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोण कुठेतरी दंगल करतो आणि जणू काय गृहमंत्र्यांनी दंगल केली असे प्रश्न विचारतात. कोण कुठेतरी बलात्कार करतो, उत्तर द्या तुम्ही काय करता, अरे काय करत होतो तिकडे. आता हे अशा पण गोष्टी आहेत. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी कुठे गडबड असेल, आपापसात दंगे आहेत ते मिटवण्यासाठी तिथे पण काम कर. माझ्या वेळेला तर खूप अडचणीचं काम होतं, कारण सगळीकडे गँगवॉर सुरू होतं.